प्रवेश मराठी. जय महाराष्ट्र. चल, हरकत नाही. तर खूप खूप धन्यवाद आपण सगळे इथे एकत्रित झालात. अ, तसं मी मूळचा धुळ्याचाच आहे. मग म्हटलं ऐराणीत द्यावं की काय? खूप दिवस झाले ऐराणीत. तर आश्चर्य वाटत असेल तुम्हाला, की बाबा एका साधूकडनं आपल्याला काय ऐकायला मिळेल. तर बहुतांश लोकांना हे माहीत नसतं, की साधूची काय आवश्यकता आहे जीवनात. जसं इथे 2 मोठे सर्जन बसलेले आहेत. एक न्यूरो सर्जन आहेत. माझे स्वतःचे बंधू एम-एस ऑर्थो आहेत. त्यांचे ऑल इंडियाचे ते चेअरमन आहेत. अ, आणि मी बघतो, की त्यांचं जीवन किती व्यस्त असतं. तेवढ्या व्यस्त त्यांच्या शेड्यूलमधनं वेळ काढून इथे आले. खूप खूप धन्यवाद दोघांचे. तर जसं डॉक्टरची गरज काय आहे? शरीर आपलं जर सुदृढ ठेवायचं असेल, तर आपल्याला डॉक्टरची आवश्यकता लागते, बरोबर? गाडी खराब झाल्यावर कुठे जातो आपण? मेकॅनिककडे. तुम्ही गाडी घेऊन डॉक्टरकडे जातात का? डॉक्टर साहेब पंक्चर झालाय, तर काढता का? तसं नाही करत आपण. प्रत्येकाचं एक-एक योगदान आहे, प्रत्येकाचं एक-एक कार्य आहे. त्याच प्रकारे साधूचं सुद्धा आपल्या जीवनात निश्चित रूपाने कुठे ना कुठे काहीतरी समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्या भारतात तर दुर्दैवाने साधूविषयी एवढे भ्रम आहेत, की ज्यावेळेला आम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करतो तर यूथ जे असतं बसमध्ये ते एकच प्रश्न विचारतात. महाराज. अरे म्हटलं मी ते नाही करत. बघा. अरे म्हटलं मीच केलं नाही आज. तुझं काय? म्हणजे ते इतकं त्यांना जाणून घ्यायचं असतं, की बाबा यांना माहिती असेल काय एकदा तर म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, की अ, मी एका बस स्टॉपवर थांबलो आणि बस स्टॉपवर थांबलोय. तिथे एक स्त्री माझ्या शेजारी होती. कंटिन्यूअस माझ्याकडे बघत होती. आत्याने कधी असं गोरा-गोरा महाराज पाहिला नसेल कधी. आणि त्या दिवशी असंच एकदम चमकत होतं. मग ते ते आपल्यालाही कसं तरी वाटतात. कोणी आपल्याकडे सारखं एकटक बघतंय. तर मग म्हटलं आता इथून आपल्याला पटकन सुटायचंय. मला चांदवडला प्रोग्रामला जायचं होतं. कॉलेजचा प्रोग्राम होता. मग तेवढ्यात बस आली. म्हटलं चला बरं झालं बस आली. मग मी बसून पटकन चढलो. सगळ्यात पहिले बसमध्ये मीच घुसून. म्हटलं चला आता एकदाचा आपला पिच्छा सुटला. आणि बघतो तर काय तीच माझ्या शेजारी. ती पण एवढी धडपडत चढली ती बरोबर माझ्या आता बस सुरू झाली आणि बस सुरू झाल्यानंतर मग ती परत माझ्याकडे बघते अशी. मग तिनेच बोलायला सुरुवात केली. म्हणे, "महाराज एक विचारू का तुम्हाला?" असं बोलल्यावर तुम्ही काय म्हणता? थोडं नाही बोलू नका माझ्याशी. म्हटलं, "ठीक आहे, काय आहे? सांगा, विचारा." ते म्हणे, "माझी एक बहीण आहे," म्हणे, "महाराज." म्हटलं, "मग?" मग काय करायचं? ते म्हणे, "खूप चांगली आहे," म्हणे ती. म्हटलं, "हो, असेल. तुमची बहीण आहे तर म्हटलं चांगलीच असेल." "नाही, नाही," म्हणे, "महाराज ते काय झालंय, की ती रात्री झोपेतनं उठते म्हणे आणि मध्येच हात-पाय धुवायला लागते, तोंड धुवायला लागते. असं विचित्र वागते म्हणे ती. तर ती अशी विचित्र का वागते म्हणे? अहो म्हटलं मला काय माहिती अशी विचित्र. आता हे काही उत्तर आपल्याकडे थोडी असणार आहे ना. सांगण्याचा मुद्दा काय की साधूकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आपला आहे, तो म्हणजे बाबा हे काहीतरी आपल्याला जडीबुटी देतील, फॉर्म्युला देतील आणि मग लगेच आपली सेटिंग जॉबला असो किंवा पार्टनर असेल. तर साधूचं काम काही ते नसतं. हे तुम्हाला एकदा आश्चर्य वाटेल. मी चांदवडला होतो आणि एका घरी मला बोलवलं त्यांनी. आता घरी बोलवल्यानंतर मग ते घराचं कन्स्ट्रक्शन चाललंय. घराचं कन्स्ट्रक्शन चालू असताना मग अं, ते म्हणे, की "या तुम्ही आमच्या घरी, आमच्या घराला पाय लावा." म्हटलं, "ठीक आहे, लावतो पाय काय सगळंच." ला गेलो आम्ही त्यांच्या घरी आणि म्हणे मग झालं घर दाखवून झालं आणि म्हणे, "महाराज एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणे घराविषयी तुम्हाला विचारायचा आहे मला." म्हटलं, "हो, विचारा काय तुमच्या मनात?" ते म्हणे, "फार महत्वाचं आहे म्हणे, कारण त्याच्याशिवाय आम्ही घर बांधू शकत नाही." म्हटलं, "असेल काय त्यांचा पाया वगैरे काहीतरी." म्हटलं, "विचारा, काय विचारायचं नाही म्हणे, "महाराज मग आम्हाला हे सांगा, की संडास कुठल्या बाजूला बांधायचा?" म्हणे. "पुढच्या बाजूला बांधू की मागच्या?" अहो, आता हे काय साधूचं काम आहे का संडास कुठे बांधणं? ते तुम्ही
तर उद्देश साधूचा काय आहे, की साधू सुद्धा एक लाईफ इंजिनिअर असतो. लाईफ इंजिनिअर म्हणजे काय? जीवन जगण्याची कला त्याने अवगत केलेली असते. जसं तुम्ही शिक्षण जे आहे तुमच्या शिक्षकांकडनं अवगत करता. आता हे एवढे दोघे मोठे सर्जन झाले. यांनी पण किती सारे वर्ष अभ्यास केला, प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर आज तेवढे नामवंत सर्जन झालेले आहेत. त्याच प्रकारे साधू जो आहे, साधू सुद्धा तोच असतो जो अ, त्याच्या गुरुने दिलेल्या आदेशानुसार तो त्या गोष्टींवर प्रॅक्टिस करतो आणि त्याच्या अंतर जे विश्व आहे, त्या अंतर्विश्वात तो काम करत असतो. आणि स्वतःवर काम करत असताना मग तो इतरांनाही हे शिकवतो, की आपल्या अंतर्मनावर कसं काम करता येईल. बसू द्या. बस काय हरकत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपण सांगू त्यांना. काही नाही बसा तुम्ही. तर अंतर्मनावर काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही पाहिलं हे डॉक्टर आहेत ते तुम्हाला सांगू शकतील, की यूथमध्ये सगळ्यात मोठा जो काही प्रॉब्लेम असेल तो म्हणजे डिप्रेशन, अँक्साइटी, स्ट्रेस, टेन्शन. तर खरं बघायला गेलं हे वय त्याच्यासाठी नाहीच आहे. हे जे वय आहे आपलं, जिथे आपण म्हणतो की यूथ आहे, धगधगती ताकद आपल्यात आहे. त्याच्यात काय स्ट्रेस, अँक्साइटी, टेन्शन, डिप्रेशन येण्यासारखं काय? पण का होतं हे आपल्याला आज थोडक्यात समजून घ्यायचंय. आपण आनंदाच्या शोधात सगळे आहोत, नक्कीच आहोत. पण मग तो आनंद आपण कुठे शोधायचा हे आज आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं. माझ्याकडे आता 45 मिनिटं आहे. 45 मिनिटात मी तुम्हाला एक छोटंसं प्रेझेंटेशन देईल आणि मग तुम्ही ठरवा, की आपल्याला आनंद कुठल्या प्रकारचा पाहिजे आहे आणि तो आपण कशा पद्धतीने आपल्या जीवनात आणायचा आहे. तर जसं अ, एखादा व्यक्ती जर त्या आंबा खायचा आहे. हं? आंबा खाण्यासाठी त्याला कुठे जावं लागेल? आंबा आंब्याचं झाड जिथे आहे तिथे त्याला जाणं अपेक्षित आहे, बरोबर? मार्केटमध्ये नसेल तर बाबा बागेत तो जाऊ शकतो. तो बागेत गेल्यावर तो काय करतो, ते आंब्याचं जे झाड आहे ते तलावाच्या शेजारी आहे. आणि तो जेव्हा खाली बघतो, तर त्याला त्या आंब्याच्या झाडाची काय दिसते? बरोबर? पाण्यात दिसते. आणि तिथे पण त्याला आंबे दिसतात. मग त्याला वाटतं, की अरे आंबे इथे पाण्यात आहे. मी जर पाण्यात उडी मारली तर मला आंबे मिळतील. तो तो इकडच्या बाजूने उडी मार, तिकडच्या बाजूने उडी मार, अशी डाईव्ह मार, तशी डाईव्ह मार. त्याला आंबा मिळणार आहे का? का? मिळायला पाहिजे ना. आंबा दिसतोय ना खाली. का नाही मिळत आंबा त्याला? हं? रिफ्लेक्शन आहे. म्हणजे तो खरा आंबा नाहीये. तो आभास आहे. त्याला मराठीत काय म्हणतात? तो आभास आहे. इट इज इल्युजरी. त्याच प्रकारे गीतेत सुद्धा भगवंत यंत्र आरूढानी मायया. आपण ह्या यंत्ररूपी मशीनमध्ये बसलेलो आहोत. तुझं काय नाव? हां? मन. मन. माइंड. हो ना. मन. हां, मन. मन. पहिल्यांदा ऐकलं. छान. तर मन आहे. हं. आता बाहेरून तुम्हाला हा जो मन दिसतो, ॲक्चुअली मन आत असतं. आपल्याला तर बाहेर दिसतं. हरकत नाही. पण हा जो मन दिसतोय, हा मन नाहीये. गीता म्हणते. हे मनचं मशीन आहे. यंत्र आरूढ झालेलं आहे मन त्या मशीनमध्ये. ॲक्चुअल मनाला कोणीच पाहिलेलं नाही. कारण तो आतमध्ये बसलेला आहे. रिद्धेशे अर्जुन तिष्ठती. रिद्धेश म्हणजे काय? इन दी प्लेस वेअर हार्ट इज सिच्युएटेड, द सोल इज लोकेटेड ॲट दॅट प्लेस. म्हणून आपण म्हणतो ना, की कार्डियाक अरेस्ट आल्यानंतर अचानक का? कारण तिथून एनर्जी जनरेटेड होते पूर्ण बॉडीसाठी. ते तिथे आपलं स्थान आहे. म्हणून बाहेरून हे जे दिसतंय ना, बाकी काही नाही, फक्त मशीन आहे. मग तुम्हाला जेव्हा एखादी सुंदर मुलगी दिसते, तर ते काय? एका मशीनला दुसरं मशीन आवडलं. बाकी त्याच्यात असं कारण तुम्ही ड्रायव्हरला पाहिलंच नाही. फेरारीला लिमोझिन आवडली बुवा. थोडक्यात हं, असं म्हणता येईल. गीतेच्या अनुसार. मग सांगण्याचा उद्देश काय? आपल्याला आनंद पाहिजे, पण आपण आनंद चुकीच्या ठिकाणी शोधतोय. तसा तो व्यक्ती ते झाडाच्या प्रतिबिंबात तो आंबा शोधतोय. आपल्याला आंबा कुठे शोधायचा आहे? वरती झाडावर. त्याच प्रकारे आज आपल्याला हे समजून घ्यायचंय, की आपल्याला आनंद कुठे मिळणार आहे, कसा मिळणार आहे आणि किती प्रकारचे आनंद. म्हणून याच्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल इंजिनिअरिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. कंपल्सरी आहे. गुरुकुलात ते नॅचरली व्हायचं. पण आज आपल्याकडे ती सोय नसल्यामुळे आज आपल्याला असे कार्यक्रम घेऊन मुलांना शिकवावं लागतं, की लाईफस्टाईल इंजिनिअरिंग ॲक्चुअली काय आहे? हं. आता इंजिनिअर्सचं जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स पाहिला, कोणी इंजिनिअर आहे?
करा ना, लाजू नका. मी पण इंजिनिअरच आहे. असं. पास आहे म्हणजे ते हो पण नाही, नाही पण नाही. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्टॅटिस्टिक्स अनुसार 85% इंजिनिअर्स किती? 85% इंजिनिअर्स अनएम्प्लॉयबल आहेत. अनएम्प्लॉयबल म्हणजे काय? हं? बेरोजगार नाही. त्यांना जॉबच दिला जाऊ शकत नाही. यांना जर तुम्ही जॉब दिला, तर कंपनी 100% बंद पडेल. किती टक्के अनएम्प्लॉयबल आहे? माझं स्टॅटिस्टिक नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो रिसर्च सर्व्हे केलेला आहे इंजिनिअरिंग कॉलेज 85% अनएम्प्लॉयबल. तुम्ही विचार करू शकता. 85% काय असतं? म्हणजे किती टक्के मुलं अभ्यास करतायत खऱ्या अर्थाने? फक्त 15. बाकी सगळे एटी-केटी वाले. एटी-केटी, वाय-डी जे काही आपलं असतं सगळं ते कारभार चालू आहे त्यांचा. हं. तर जसं एखाद्या इंजिनिअर त्याच्या विषयाचा अभ्यास करावा लागतो, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा आपल्याला जर टॉपला द्यायचं, आता तुम्ही इलॉन मस्क सगळे ओळखतात बरोबर. किती लोकांना आवडेल इलॉन मस्क सारखं व्हायला? सगळ्यांना आवडेल. हो, पण मग इलॉन मस्क होण्यासाठी त्याने जे केलं ते आपण करतोय का? किती मुलं कॉलेजला खरं-खरं सांगा शिकायला जातात? हां. आजकाल कॉलेज म्हणजे काय झालं? येथे जोड्या लावा. आहे की नाही? खरं सांगा. मी एकदा एका कॉलेजमध्ये विचारलं, की आपलं को-एड एज्युकेशन, को-एड कळतं ना, म्हणजे एकत्र मुलं-मुली एकत्र शिकतात. तर मी म्हटलं को-एड एज्युकेशनमध्ये आता तुम्ही विचार करा, खरं-खरं विचार करा. तुम्ही वर्गात बसलेत, बरोबर? आणि तुमच्या शेजारी एक सुंदर मुलगी येऊन बसली. हं? तुमच्या शेजारी सुंदर मुलगी येऊन बसली. किती लोकांचं लक्ष लागेल अभ्यासात? वुमेन एज्युकेशन हा भाग आधी पण होता. असं नाही की बाबा स्त्रियांना डांबून ठेवलंय. अरे डांबून ठेवलं असतं तर सीतेने रामाला कसं काय शिकवलं असतं वनवासात? वाचा रामायण. ती बोलते धड-धड, धड-धड श्लोक बोलते. याचा अर्थ वुमेन एज्युकेशन तेव्हापासून आहे. तो भाग नाही. पण त्यांचं एज्युकेशन सिस्टम वेगळी होती कारण आपली सायकॉलॉजिकल अरेंजमेंट अशी आहे. म्हणून 5 ते 25 हे जे वय आहे आपलं, ते ट्रेनिंगचं वय आहे. तिथे आत्मसंयम शिकणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही ते आत्मसंयम इथे नाही शिकला या वयोगटात, तर तुमचं पुढचं आयुष्य असंही खराब होणार. बरं, जर मी इथे एक उदाहरण घेऊयात आपण, बरोबर? मी जर एखाद्या मुलाला मला राग आला, हं? आणि जर राग आला, मग मी त्याला 2 शब्द म्हटले, हं? कुत्रा, कुत्ता कहेगा. हं? आणि दुसरं त्याला म्हटलं, शेर, शेर का बच्चा, कुत्ते का बच्चा. तुम्हाला कुठला आवडेल? हां? शेर? तर प्राणीच आहेत ना दोघं. काही वेगवेगळं आहे का? जातीत काही फरक आहे का? हां? मग का बरं एक तुम्हाला शेर म्हणजे वॉव! कुत्रा, कुत्रा. का एवढं अंतर का? कुत्र्याला जंगलाचा राजा का नाही म्हणत? कुत्र्याला जंगलाचा राजा का नाही म्हणत? हां. अजून अजून काय करतो? बरोबर आहे. अजून काय करतो कुत्रा? कुत्र्यात आणि सिंहात काय विशेषता हे सांगा मला? हां. वॉव! पण शेवटी दोघं भुंकतात. भुंकणं कॉमन आहे दोघांमध्ये. तर मेन फरक आता भुंकायचंच असेल तर मग त्याला राजा काय बनवायचं ना. मग ते पुढारी पण इकडे-तिकडे ते माईक घेऊन तेच कामं करत असतात. ताकद जास्त आहे. ओके. विषय ताकदीचा नाहीये. विषय आहे आत्मसंयमाचा. तुम्ही कुत्र्याला जर पाहिलं तर तो बॉलिवूड स्टार सारखा आहे. देखी नारी आग नारी. बॉलिवूडचा स्लोगन काय? देखी नारी हाक. त्याला दिसली की तो चालला. त्याचं स्वतःवर संयम नसतं. स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे कुत्र्याला किती पिल्लं होतात एका वेळेला? 6, 7, 8. कारण त्यांचं जीवनच त्याच्यासाठी. आत्मसंयम नावाचा प्रकारच नाहीये. म्हणून त्याला गली-गली का कुत्ता. गली-गली का कारण तो प्रत्येक जाऊन शोधतच राहतो पार्टनर. त्याच्यात आत्मसंयम नाही. पण वाघाचं तसं नाही. सिंहाचं तसं नाही.
सिम्बाला होऊन किती पिल्लं होतात? 2. आणि असं जिओग्राफिक चॅनलवर असं म्हटलंय, की सिंह हा 2 वर्षातनं फक्त एकदा प्रजनन करतो. एकदा त्याचं प्रजनन झालं, तर 2 वर्ष तो बघतच नाही. आली जरी ती कॅटवॉक करत. हा फरक आहे त्याच्यात खरा. तर हे आपल्याला शिकायचंय, की आपल्याला काय आयुष्यात कमवायचंय. म्हणून आता इथे यूथ आहेत. म्हणून आपण हॅपीनेसची परिभाषा यूथच्या माध्यमातून यूथच्या स्तरावर घेणार आहोत. कॉर्पोरेट इथे कोणी जास्त वर्किंग नाहीये. हं. आपण यूथच्या सध्या यूथ कंडिशनमध्ये आहोत. तर आपण त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी बघणार. म्हणून यूथचं सगळ्यात मेन फोकस काय असला पाहिजे? यूथचा सगळ्यात मेन असला पाहिजे नॉलेज अक्वायरिंग. या कंडिशनमध्ये यूथ स्थितीत जेव्हा आपण आहोत, विद्यार्थी दशेत जेव्हा आहोत, जर आपण नॉलेज अक्वायरिंग जर केलं नाही, तर मग तुम्ही करिअरच करू शकत नाही. पण आपण बराच वेळ काय करतो कॉलेजला गेल्यावर इकडे बघ, तिकडे बघ, हे कर, ते कर, याच्यातच आपला वेळ जातो. एकदा एका मुलाचा रिझल्ट लागतो. नापास होतो. मग त्याचे वडील त्याला रागवतात. नालायक, कळतं? नापास. सगळ्या विषयात नापास. मूर्ख. अरे ती आपल्या शेजारच्या पाटलांची प्रियंका बघ, बघ, बघ तिच्याकडे. ती पहिली आली म्हणे. तो म्हणतो बघून-बघूनच नापास झालो. तो प्रियंकाला बघून-बघून नापास झाला. आता तुमचं लक्षच नाही अभ्यासात, तर तुम्ही काय पास होणार आणि काय? नॉलेज अक्वायरिंग कुठे आहे तुमचं? नॉलेज अक्वायरिंगसाठी फोकस लागतो. हं. जसं आपल्याला ही कथा माहिती आहे अर्जुनाची आणि ते झाड, तो पोपट. दुर्योधनाला विचारलं, "काय दिसतं?" "महाराज, गुरुदेव मला फक्त झाड आणि झाड, झाड." अरे म्हणे, "सरक बाजूला." मग भीमाला बोलवलं, "भीम तुला काय दिसतं?" "सगळी रसाळ फळं दिसतायत." त्याला खायला आवडायचं तो फळं-फळं दिसतं. "अरे सरक." म्हणे. मग युधिष्ठिरला म्हणे, "तुला काय दिसतं?" "मला तुमचे चरण दिसतात." अरे म्हणे, "ते झाडात कुठे पत्ता आला?" मग अर्जुन, "तुला काय दिसतं?" म्हणे, "मला एकच दिसतो." म्हणे, "तो पोपट." म्हणे, "त्या पोपटात काय दिसतं?" म्हणे, "त्याचे डोळे." "मार." असा लेझर फोकस जर तुमच्या नॉलेज अक्वायरिंगमध्ये असेल, तरच खऱ्या अर्थाने आपण नॉलेज नाहीतर मग ते सगळं भ्रामक आहे, की बाबा मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, मला हे करायचं. ते सगळं मग तुमचं फक्त संकल्पनाच राहून जाईल. आणि आपल्यावर सध्या बॉलिवूडचा एवढा प्रभाव आहे, एवढा प्रभाव आहे. संजू पिक्चर किती लोकांनी पाहिला? पाहिला. का पाहिला आपण संजू पिक्चर? काय मिळालं तुम्हाला? कसं दारू प्यायची? नशिला. किती गर्लफ्रेंड आहे? मेरी 350 एव्हरेज. आवडेल तुला असं सांग, असं डायरेक्ट तुझ्या गर्लफ्रेंड माझ्या 350 फक्त. तू 31st. 351. आपण एंटरटेनमेंट का करतो? कारण आपल्याला त्यातनं आनंद प्राप्त होतो. ठीक आहे, हरकत नाही. एंटरटेनमेंट चांगली गोष्ट आहे. इव्हन गीता अल्सो प्रमोट 6 चॅप्टर आहार-विहार, युक्त आहार, युक्त विहारस्य, युक्त कर्मस्य चेष्टः. पण ते बॅलन्स पाहिजे. ते असं पाहिजे, की ते एंटरटेनमेंट केल्यानंतर तुम्हाला अजून उत्सुकता व्हायला पाहिजे अभ्यासासाठी. दॅट इज रिअल एंटरटेनमेंट. ही डेफिनेशन गीता सांगते. तुम्ही एंटरटेनमेंट केल्यानंतर जर तुमचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर तुम्ही एंटरटेनमेंट केलेलं नाही. तुम्ही स्वतःची फसगत केलेली. कारण तुम्हाला गोलकडे पुश करण्यासाठी एंटरटेनमेंटचं प्रोव्हिजन निसर्गाने दिलेलं आहे. तुम्ही मूव्ही बघा. मूव्ही बघण्याशी आमचं काही दुमत नाही. मूव्हीने जर तुमचं फोकस शिफ्ट होत असेल अभ्यासापासून, तर मग ते एंटरटेनमेंट तुमचं काय कामाचं? आता तुम्ही पिक्चरला गेले आणि तिथे तुम्ही हॉट मूव्ही सॉन्ग पाहिलं हं, आयटम सॉन्ग. आता आयटम सॉन्ग पाहिल्यावर किती लोकांचं मन लागतं अभ्यासात? हां, किती लोकांचं लक्ष अभ्यासात लागतं. आयटम सॉन्ग. ती अशी नाचते आणि ते कपडे बघायला तर राम, राम. एवढं काय घालतात काय? आजकालच्या मुली अवघड आहे. मी एकदा पुण्यात गेलो होतो. तर पुण्यात माझी बहीण ते थोडं पॉश एरियात राहते. मग तिच्याकडे गेलो मग ते तिने काय केलं, तिने सगळ्या तिच्या मैत्रिणींना बोलवलं. माझा भाऊ आलाय, तो साधू आहे. प्रभुजी, प्रभुजी म्हणतात त्यांना. मग त्या आल्या सगळ्या मैत्रिणी तिच्या. आल्या आणि मग त्यांच्या मुली पण आल्या. एवढी पॉश सोसायटी आणि म्हणे, "आहे प्रभुजी आहेत हे, असं करतात, तसं करतात." असं तसं. मग ते झालं सगळं. हाय हॅलो झालं. मग म्हटलं, "ठीक आहे, मी येतो." निघायचंय. तेवढ्यात एक यंग मुलगी आली. एवढी तिची चड्डी. बस. ती म्हणे, "प्रभुजी."
आपण एक सेल्फी काढायची का म्हणे? म्हटलं, "बाई तू जर पोस्ट केली आणि व्हायरल झाली ना, मला मंदिरातून हाकलून तिची चड्डी बघून मला माझ्या आजोबांच्या अंडरपॅन्टची आठवण झाली. त्यांची अंडरपॅन्ट एवढी एवढी असायची. मी अंडरपॅन्ट म्हटली, ही अंडरपॅन्ट म्हणावी की याला पॅन्ट म्हणावी काय कळेना ते. हं. तर बॉलिवूडचा आपल्यावर एवढा प्रभाव असल्यामुळे काय होतंय, की आपल्या जीवनात ते काय शिकवतं आपल्याला, जस्ट डू इट. जस्ट डू इट म्हणजे काय, तुम्हाला वाटेल तेव्हा तसं करा. म्हणजे काय, तुमच्या जीवनात शिस्त नाहीये. जस्ट डू इट म्हणजे काय? तर तुम्हाला रात्री कधी काही करावं असं वाटलं त्यावेळेला आपण तसं नाही करत. एक जीवनशैली निसर्गाने ठरवून दिली. तिचं पालन आपल्याला करावं. हं. तर जस्ट डू इट म्हणजे काय? तुम्हाला शिस्त नाहीये तुमच्या जीवनात, सिंपल. आणि जोपर्यंत तुम्ही शिष्य होत नाही, शिष्य हा शिश धातूपासून येतो. शिश म्हणजे काय? जो शिस्त लावून घेण्यासाठी आलेला आहे, तोच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. इलॉन मस्कचा टाईम टेबल बघा तो. हं. तुम्ही स्टीव्ह जॉब्सचा टाईम टेबल बघा. हे जेवढे मोठे-मोठे सक्सेसफुल लोकं आहेत, ते एक सर्टन टाईम टेबल फॉलो करतात. आता आम्हाला पण टाईम टेबल असतो. आमचं सगळं लिहून ठेवावं लागतं. तासा-तासाचा हिशोब आम्हाला द्यावा लागतो मंदिरात. काय केलं तुम्ही 24 तासात लिहून दाखवा. मग त्याच्यामुळे तर प्रगती होते ना. तुमच्या 24 तासाचा जर तुम्हाला हिशोब विचारला, तर तुम्ही देऊ शकता का? एक्झॅक्ट एवढे तास अभ्यास, एवढे तास हे, एवढे तास झोप, एवढे तास हे. नाही आहे आपल्याकडे. मग जर ती शिस्तच जर नाही लावली, तर मग पुढे जे प्राप्त करायचंय आणि ते प्राप्त केल्यानंतर जो आनंद उपभोगायचा तो पुढेच चाललाय ना, तो पुढेच चाललाय. याच्यासाठी आपल्याला काय इंटरनल ट्रेनिंगची खूप खूप गरज आहे. अत्यंत आपल्याकडे गरज आहे. म्हणून ट्रेनिंग हा पार्ट जोपर्यंत तुम्ही घेणार नाही, एखादा यथायोग्य मेंटर तुम्ही जोपर्यंत निवडणार नाही तुमच्या आयुष्यात, तोपर्यंत सक्सेस तुम्हाला अवघड आहे. आणि ही फॅसिलिटी एक मेंटरशिपची आपल्याला इथे प्राप्त करून दिली जाते. माझ्याकडे किती सारे मुलं येतात. तीच स्टोरी असते. तीच रिपीटेड स्टोरी असते. तो आला की तो मांडीवरच डोकं ठेवतो, रडायला लागतो. आता काय झालं? गेली म्हणे सोडून. आता काय मला सांगायचं की ती सोडून काय माझं काम? ती सोडून गेली तर. आता रिसेंट एक घटना सांगतो मी. मागच्या 10 दिवसाची घटना आहे. तो पोरगा आला एकदम डिप्रेस. तो जॉब वगैरे सगळं करतो. मग तो लायब्ररीत जातो. तो यूपीएससीची तयारी करतो. यूपीएससीची तयारी करतो. तर एक मुलगी काही 3-4 मुली त्याच्याबरोबर यायच्या अभ्यासाला. तर तो म्हटला, "बघा तुम्ही काही येत जाऊ नका. माझा काही अभ्यास होत नाही. तुम्ही बडबड करत राहता." मग त्यांना पण त्या सारख्या यायच्या. मग तिथे एक दुसरी मुलगी होती. मग ती म्हणे, "तू काय काळजी करू नको. मी यांचा बंदोबस्त करते" म्हणे. "यांना बरोबर मी" म्हणजे आपण काट्याने काटा तसं ते तिने बरोबर बंदोबस्त केला. त्यामुळे मुली बंद झाल्या. पण ही जी एंट्री झाली. आता हिची एंट्री झाल्यामुळे काय झालं, मग तो म्हणे, "भाई तू पण काही येऊ नको. माझं काही अभ्यासात लक्ष लागत नाही" म्हणे. आणि ती म्हणे, "नाही, नाही असं नको. आपण चांगले मित्र होऊ शकतो." हे ते असं तसं. ती डायली रडायला लागली लायब्ररीत पोरगी. पोरगी रडायला लागल्यावर सगळ्या मुलांचं लगेच हृदय वितळायला लागतं. असं कठोर तू वागू नकोस. ती इतकी छान आहे. चांगली आहे. तू कसं काय नाही म्हणून. मला वाटलं खरंच आहे बाबा हिला काय नाही म्हणावं आपण. मग त्यांचं सुरू झालं प्रकरण. हं. आदर्श घोटाळा नंतर कसा होतो ते. झालं. मग 2-3 महिने एकदम आनंदात गेले त्यांचे. 2-3 महिने आनंदात गेले आणि त्या दिवशी तो आला एकदम तोंड लटकवून. म्हटलं, "काय रे काय?" "जीवन संपलं" म्हणे माझं. म्हटलं, "काहीच नको." म्हटलं, "बापरे!" मग चल म्हटलं जॉइन करून घे. आमच्या इथे कॉटही रिकामे आहेत. कपाटही रिकामे आहेत. "नाही, नाही तुझ्या आता जीवनात काहीच उरलं नाही." म्हटलं, "काय झालं काय ते तर सांग?" म्हणे, "प्रभुजी ती मुलगी दगाबाज निघाली." म्हणे म्हटलं, "कसं काय?" म्हणे, "त्या दिवशी काय झालं?" मग तो तो आणि ती शेजारीच बसायची अभ्यासाला. तर शेजारी बसल्यावर मग हा अभ्यास करत होता आणि अचानक एक मुलगा आला आणि तिला हात धरून बाहेर घेऊन गेला. आता ह्याला वाटलं, "अरे आपल्या गर्लफ्रेंडला कसं काय नेलं याने हात धरून बाहेर? याचं काय डेअरिंग बॉय एवढी हां." हा पण गेला मागे-मागे बघायला कुठे नेलं याने. हा गेला बाहेर आणि मग बघितलं तर ते दोघं एकदम गप्पा मारतायत रंगा-रंगात. मग याने डायरेक्ट त्याला विचारलं, म्हणे, "ही कोण आहे तुझी?" "ही माझी गर्लफ्रेंड आहे" म्हणे. "अरे, ही तर माझी पण आहे" म्हणे. मग तो तो म्हणे, "तुझ्याकडे काय पुरावा आहे?" म्हणे. त्याने काढलं लगेच मोबाईलचं, "हे बघ" म्हणे.
आता दुसऱ्याला पण काढलं, "हे बघ" म्हणे. तर ती एका वेळेला काय करत होती, 2 पक्षी एका दगडाने चालवत होतो. मग त्या दोघांनी त्या पोरीला असा धुतला, तिथे असा धुतला. एवढा झापला तिला. मग तो म्हणे, "प्रभुजी असं झालं म्हणे माझ्याबरोबर." सांगायचा उद्देश काय आहे, ट्रेनिंगमध्ये जी गोष्ट जेव्हा करायची ती तेव्हाच करायची. तुम्हाला लग्न करायची एवढी काय घाई? पोरगी तुमच्या जीवनात आत्ताच का बरं पाहिजे तुम्हाला? 12वी झाली नाही की पोरांना असं वाटतं की गर्लफ्रेंड पाहिजे, मुली पाहिजे, हे पाहिजे, ते का घाई काय तुम्हाला? हं? काय घाई घाई कसली भेटणार नाही का नंतर? का दुष्काळ पडला पोरींचा फार? नाही घाई कसली तुम्हाला एवढी? पोरगी आत्ताच का बरं पाहिजे? अभ्यासानंतर नाही चालणार? चांगलं शिक्षण झाल्यावर. बरं ठीक आहे बुवा तुम्हाला आता तुम्ही 12वी नंतर किती चौकशी करता? प्रभूजी कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं? तिथे चांगले टीचर्स आहे का? तिथे प्लेसमेंट आहे का? तिथे हे आहे का? कॅम्पस आहे. किती चौकशा करता तुम्ही? हं? मग जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये उतरतात, एवढे सीनियर तुमच्या समोर जे खुर्चीवर बसलेत, आपण यांना खुर्चीवर का बसवलं? कारण ते अनुभवी आहेत. लग्नाच्या बाबतीत ते अनुभवी आहेत. त्यांना विचारा ना. त्यांचा अनुभव घ्या. त्यांना विचारा, की बाबा तुम्ही जे एवढं सप्तरंगी स्वप्न पाहिलं होतं लग्नाच्या आधी, आता कुठपर्यंत आलं ते? त्याच्यात आता किती रंग उरले तुमचे? किती रंग राहिले? एक व्हाईट राहिला. एकच रंग उरतो. ते प्रभू पांढऱ्या कपड्यात का बसले? एकच रंग उरला त्याच्यात पांढरा. सब कुछ हो गया. अरे त्यांचा एवढा प्रगाढ अनुभव आहे. तुम्ही अनुभव तर घ्या त्यांचा. ते विचारा ना, की बाबा ही गोष्ट आत्ता करणे योग्य आहे का? का मी थांबू? डिग्री नंतर करू? कधी करू मी हे सगळं? निसर्गाने सगळ्या गोष्टींसाठी वेळ ठरवून दिलेला आहे. ते 21 हा जो वय आहे, हे आपलं फक्त ज्ञानार्जनासाठीच आहे. दुसरं याच्यात काही करायचं नसतं. त्यात तुम्ही रिलेशनशिपमध्ये पडतात आणि मग ते रिलेशन चाललं तर ठीक आहे. नाहीतर त्याच्यात ब्रेकअप होणार आणि मग तुमचा हार्ट ब्रेक होणार आणि मग हे होणार आणि मग तुम्ही डिप्रेशन आणि अँक्साइटी टेन्शन. हे बघा, जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला एखाद्या गोष्टीत शिरता, एकदम भारी वाटतं. नवीन-नवीन रिलेशन. मग जिकडे-तिकडे तीच दिसते, तीच, तीच, तीच. सगळं रिकामं-रिकामं वाटायला लागतं. काहीच आवाज येत नाही कानात. फक्त तिच्या बोलण्याचा आवाज, ती आणि मी. हां. आई म्हणते, "पोरा तू जेवत नाही, बोलत नाही, काही करत नाही. हं, असं शांत-शांत बसून राहतो." है ना? असं होतं ना? आणि मग ब्रेकअप झाल्यानंतर पण तेच होतं. तुम्ही एकटे-एकटेच बसून राहता. कशातच मन लागत नाही. कुठेच बघावसं वाटत नाही. काहीच करावसं वाटत नाही. म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडला सगळं कारभार सारखाच आहे. फक्त मध्ये थोडा फरक पडतो. पण मग त्याच्यासाठी किती आपल्याला खटाटोप करावी लागते. विचार करा तुम्ही. हं? तुम्हाला काय वाटतं मुलगी सांभाळणं हा काही गमतीचा भाग आहे? हं? घरवाली, बहारवाली. हं? एवढं सोपं आहे का ते? परवडत नाही आजकाल. फार अवघड आहे काम मुलींना सांभाळणं म्हणजे. एक पत्नी बस खूप झालं. आपल्याला काय आहे, आपल्याला वाटतं मी कृष्णाचा भक्त आहे. हं? आणि कृष्णाने किती केले? 16,108. अरे कमीत कमी मला 8 तर करू द्या. काय प्रभूजी तुम्ही हां, 8 अरे हो, पण तुझ्यात तेवढी ताकद आहे का 8? 8 ची कॅपॅसिटी आहे का तुझी? नाही. मग कशाला उगाच गडबड करायची. नंतर नुसते ते काळे पिवळेच होतात. टॅक्सीसारखे मार खाऊन. तर ज्या वेळेला जी गोष्ट करायची ती आपल्याला करायची आणि मग त्यावेळेला जे आपण ते यथायोग्य पद्धतीने करू. ट्रेनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून जानकीनाथ प्रभू आहे ते आपले प्रभूजी स्वतः डॉक्टर आहेत. हे गाईड करतायत कारण हे त्या सगळ्या फेजमधनं गेले जीवनाच्या. ते शिकलेत आणि आपल्याला वाटतं इथे आले की तुम्ही एकच सांगा, "जप करा, जप करा, जप करा, जप करा." अरे काय जीवनात काय आहे का नाही? एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. एक सामुराय माहिती आहे तुम्हाला सामुराय? सामुराई ती गाडी नाही. ते फायटर सामुराय. ओके. तर एक चायनीज असतो, तर त्याला ते सामुराईची स्किल शिकायची असते. पण त्याचा राइट हँड जो आहे, तो तुटलेला असतो. म्हणजे तो अधू झालेला असतो राइट हँडने. पण त्याची खूप इच्छा असते, की मी शिकलं पाहिजे हे सगळं. मग तो एका टीचरकडे जातो. तो टीचरला म्हणतो, की मला पण सामुराय बनायचंय. तो बघतो, की याच्याकडे तर राइट साइडचा हातच नाही. याला काय सामुराय बनवताय?
पण तो खूप रावण्या करतो. नाही म्हणे मला द्या म्हणे बनवा तुम्ही. म्हणतो ठीक आहे. मग तो काय करतो त्याला तो म्हणतो, "नवीन आश्रम बनवलाय म्हणे याला काय कर तू पेंटिंग कर म्हणे लेफ्ट हँडने. फक्त पेंटिंग करत राहायचं म्हणे दिवस-रात्र." त्याला वाटलं की बाबा नवीन-नवीन येतात तर सेवा देतील आपल्याला. सेवा मग तो ठीक आहे तो करतो पेंटिंग. 2 महिने, 4 महिने, 6 महिने पेंटवर पेंट चालला आहे त्याचा. तो अख्खं बिल्डिंग पेंटिंग होतं. म्हणे परत कर पेंट. 8 महिने, 10 महिने, वर्ष होऊन जातो. तो म्हणतो, "अरे काही शिकवा ना म्हणे ते पेंटिंग थोडी करायला शिकायला आलो." मग तो म्हणतो, "नाही म्हणे आता बस झालंय, बस खूप झालं म्हणे. चाललो मी घरी." होतं ना मंदिरात राहणाऱ्यांना नाही कधी, "चाललो मी प्रभुजी." जानकीनाथ प्रभू जेव्हा बघा तेव्हा सेवाच देतात. आणि शेजारचे लोकं तर बिलकुल मला कोऑपरेट करत नाही. चाललो मी. लग्नानंतर पण असंच होतं. ती पण म्हणते, "चालली मी." बॅग उचलली. एकदा पती-पत्नीमध्ये भांडण होतं. ते भांडण झाल्यावर ती पत्नी अ, तिच्या आईला फोन करते म्हणे, "मम्मी, भांडण झालं म्हणे इथे." मी आली. मग तिची आई म्हणते, "नको, तू येऊ नको. मीच येते म्हणे. त्याच्या पापाची शिक्षा दोघं मिळून तर आई मुलीची अशी सगळी कॉम्बिनेशन डेंजर असतं. एकदा एक पती तिच्या सासूला त्याच्या सासूला मेसेज पाठवतो. आता त्या पोरीला येत नाही काही कुकिंग. आता मुलींना एकच गोष्ट येते मॅगी ती पण बंद झाली. मग त्याला कंटाळा येतो सर. ही रोज आपल्याला मॅगी, कधी पाव, कधी वडा, कधी काय आहे? जीवन आहे का काय? मग तो त्याच्या सासूला पत्र लिहितो. मेसेज टाइप करतो. "युअर प्रॉडक्ट नॉट कुकिंग वेल." काय मेसेज करतो? "युअर प्रॉडक्ट नॉट कुकिंग वेल." मग लगेच सासू तिकडनं रिप्लाय करते. "प्रॉडक्ट वन्स सोल्ड विल नॉट बी टेकन बॅक." म्हणजे तुम्ही एकदा अटकले, की तुम्ही संपले खलास. तर तो सामुरायला काय असं तो म्हणे, "अरे काय आहे, मी काय असं-असं करायला आलो का? शिकवा कला शिकवा कला." तो म्हणतो, "मी चाललो म्हणे घरी, तुम्ही मला काही शिकवत नाही." "बरं ठीक आहे, तू जाऊ दे, तुला जायचं तू जा म्हणे. उद्या एक मॅच आहे, ती मॅच खेळून जा." "अरे शिकवलंच नाही तर काय खेळायची म्हणे मॅच?" "नाही, नाही," म्हणे, "तू खेळ म्हणे मॅच." आणि तो जातो आणि राउंड दर राउंड, राउंड दर राउंड, राउंड दर राउंड तो म्हणजे जिंकत जातो, जिंकत जातो. फायनल, फायनल पण जिंकतो. त्याला स्वतःला आश्चर्य वाटतं, की "अरे बापरे! कसं काय मी जिंकू शकलोय?" तर त्याने ते असं नसतं शिकवलं पेंटिंग करायला. तर तो एक स्टंट असतो सामुरायचा आणि तो स्टंट जर कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल, तर त्या समोरच्या पार्टीला त्याचा राइट हँड धरायचा असतो आणि याच्याकडे राइट हँडच नव्हता. आलं तुमच्या लक्षात? त्यामुळे जेव्हा आपल्याला इथे सांगितलं जातं, तुम्ही जप करा, तुम्ही भागवत वाचा, तुम्ही गीता समजून घ्या. ते ते असं करण्यासारखं आहे. आपल्याला काहीच पल्ले पडत नाही. गीता कुठे चालली, मी कुठे चाललो. जप करा, करत राहा, करत राहा. अरे हो, पण ते करत राहिल्यानंतरच तर तुम्हाला कळेल ना, ते गुरुजनांनी तो फॉर्मॅट का दिलेला आहे आपल्याला? कारण त्यांना माहिती आहे असं-असं केल्याने काय होतं. म्हणून ट्रेनिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर गीतेमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे आनंद सांगितले. खास करून 3 प्रकारचे जे आनंद आहेत, ते आपल्याला गीतेत सांगितले आहेत. एक 15 मिनिटात आपण हे शॉर्टमध्ये कव्हर करू. कारण आपल्याला पुढचा पण अजून बराच मोठा प्रोग्राम आहे तुमच्यासाठी. तर गीतेत 3 प्रकारचे आनंद सांगितले. ठीक आहे. अ, तुमच्या मतानुसार आनंदाची काय परिभाषा आहे? व्हॉट इस हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू? मला कोणी विचारलं आनंद म्हणजे काय? इनर सॅटिस्फॅक्शन. ओके. मला दारू पिल्यानंतर येतं. हां? मला एकदम शांत होऊन काही झोपून घेतो. ते हां? उत्साही? मग तू नाचताना पाहिलं नाही त्यांना आपल्या खानदेशात. पाय थोड्या वाजायला लागेल घेतल्यावर असं असा रंगात येतं ना तो. ज्या पण गोष्टी आपण डिझायर करतो, त्या किंवा इमॅजिन करतो, की त्या आपल्याला हव्या आहेत. ते जर आपण अचीव्ह करू शकतो, तर दॅट इज हॅपीनेस. त्या पॉइंटसाठी हॅपीनेस. मग आता जे मोठे-मोठे जे सेलिब्रिटीज होते, त्यांनी सुसाईड केली. त्यांच्याकडे तर सगळंच होतं. तेच त्या त्या पॉइंटसाठी पर्टिक्युलर पॉइंट कुठलाच फक्त हॅपीनेस असतो. आपण असं म्हणजे त्याच्या पुढे पण हॅपीनेस असतो. हे काही हे नाही. मग टेम्पररी हॅपीनेस झाला, तात्पुरतं झालं. ओके, ओके. हां. हॅपीनेस टेम्पररी
हां? आपण एक मशीन बनवून घेऊ ना, गुदगुदल्या करत जा. करत जा हॅपीनेस, गुदगुदल्यांचं मशीन म्हणजे हॅपीनेस. माझी सोडून जरी गेली गुदगुदल्या. हां. अच्छा. चांगली डेफिनेशन. गुदगुदल्या. ओके. काय, काय? काय म्हटले ते? पेन इज ग्रेटर दॅन प्लेजर? म्हणजे दुःखी व्हावं लागेल मला त्यासाठी. नाही, हॅपीनेसची डेफिनेशन काय होईल मग त्या त्या दृष्टीने? ठीक असेल तुमचा मुद्दा बरं, पण मग कसं तुम्ही त्याला मांडणार? हॅपीनेस काय आहे तुमच्यासाठी? डिफाईन नाही करू शकत. प्रत्येकासाठी वेगळी. ओके, बरोबर. हा एक मुद्दा आहे. प्रत्येकासाठी डेफिनेशन वेगळी असेल. कोणी नवीन अजून? फुलांमध्ये आपण सुगंध जसा जाणवू शकत नाही, तसा आपला हॅपीनेस आपण कुठे असा दाखवू नाही शकत. ते सूक्ष्म स्तरावर तुम्ही सांगतायत. पण मग आनंदाची परिभाषा काय? त्याला एक डेफिनेशन पण पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीला एक डेफिनेशन आहे निसर्ग नियमानुसार. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतो. आता तुम्ही सांगितलं ज्याचा आनंद पिण्यामध्ये, त्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये आनंद येणार नाही आणि ज्याचा आनंद भजनामध्ये, त्याला भजनातच आनंद येणार. बरोबर. सुंदर. तर आपल्याला गीता 5 स्तरावर आनंद सांगते. गीतेचा 3ऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. त्याच्यात आहे स्तर दिलेले आहेत. पहिला स्तर आहे इंद्रिय. 1, 2, 3, 4, 5 याला पंचज्ञानेंद्रिय म्हणतो, बरोबर. पंचज्ञानेंद्रियातनं आपण ज्ञान अर्जन करतो. डोळ्यातनं आपण रूपाचं ज्ञान अर्जन करतो. हं. कानातनं आपण ध्वनीचं, म्युझिकचं नॉलेज अक्वायर करतो. नाकातनं गंधाचं नॉलेज अक्वायर करतो. स्पर्शातनं, त्वचेतनं स्पर्शाचं नॉलेज अक्वायर करतो. हे पंचज्ञानेंद्रिय त्याच्यातनं आपण नॉलेज अक्वायर करतो. पण हा जो स्तर आहे एकदम लोअर लेव्हलचा. याच्यावर जो आनंद आपल्याला मिळतो तो एकदम निम्न स्तराचा मानला गेला शास्त्रानुसार. त्याच्यात आनंद आहे, निश्चित रूपाने आनंद आहे. पण तो सगळ्यात निम्न स्तराचा मानला गेला. त्याच्यावरती मनाच्या स्तरावरचा आनंद जसं कवी आहे. हं. कवी निसर्गाकडे बघतो, एखाद्या व्यक्तीची सुंदरता असेल त्याच्याकडे बघतो आणि त्यातनं तो काव्यात्मक काल्पनिक कल्पनेचा वापर करून तो कविता बनवतो. त्याच्यात पण एक वेगळाच आनंद असतो हां. कविता वाचणे, कविता लिहिणे, पेंटिंग काढणे, स्केचिंग करणे, हे मनाच्या स्तरावर झालेल्या घटना आहेत. बरोबर? त्यातनं पण एक वेगळा आनंद येतो. त्याच्यानंतर येतो बुद्धीचा आनंद, बुद्धीच्या स्तरावरचा आनंद. हा मनाच्या स्तराच्या आनंदापेक्षा वरचा आनंद आहे. जसं सायंटिस्ट आइन्स्टाईन. आइन्स्टाईन ज्यावेळेला स्वतःला लॅबमध्ये बंद करून घ्यायचे, तर त्यांची आई तिथे टिफिन ठेवून जायची बाहेर. तर हा लॅबमध्ये तासंतास बसून राहायचा आणि याच्या मित्राचा टिफिन खाऊन रिकामा बाहेर ठेवून द्यायचे. मला कधीतरी आठवण यायची, "अरे आपण जेवलोच नाही." तू बाहेर यायचं बघायचं तर टिफिन रिकामा. त्याला वाटायचं, "अरे मी तर जेवलो उगाच बाहेर." तो इतका गुंतलेला असायचा त्या त्या आनंद घेण्यासाठी. तर बुद्धीच्या स्तरावरचा आनंद आहे. आता जसे हे मोठे सर्जन आहेत दोघे. तर ते जेव्हा सर्जरीला लागतात त्यांना वेळेचं भान नसतं. काय चाललंय? फक्त त्यांचं एकच प्रिसाइज हे इथे जोडलं गेलं पाहिजे. हे असं हे इथून हे कट करायचं. इंटेलेक्चुअल हॅपीनेस. त्याच्यानंतर येतो इगो. इगोच्या लेव्हलचा हॅपीनेस काय आहे? जसं एकदा ही खरी घटना आहे. अमेरिकेत एक इंजिनिअर आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही. ते आणि त्यांचे चिरंजीव दोघं सिव्हिल इंजिनिअर होते. तर त्यांना समुद्रावर ब्रिज बांधायचा होता. समुद्रावर ब्रिज बांधत असताना काय झालं, की अचानक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि तो ब्रिज कोलॅप्स झाला. तर त्याच्यात जे मेन वडील होते, ज्यांनी तो मॅप डिझाइन केला होता, ते तिथेच एक्सपायर झाले. काही लेबर पण मारले गेले आणि त्यांच्यात त्यांचा जो मुलगा त्यांच्यासोबत काम करत होता, तो पण पॅरालाईज झाला. आता तो पॅरालाईज झाल्यावर फक्त त्या मुलाला आणि वडिलांनाच मॅप माहिती आहे कसं करायचं. पण त्या मुलाची आतून एवढी तीव्र इच्छा होती, की हा ब्रिज आपण बांधायचा. आता तो पॅरालाईज आहे बरोबर टोटली. तर त्याने त्याच्या शक्तीवर मनाची जी शक्ती आहे, अहंकाराची जी शक्ती आहे, त्याला एकटवून त्याने काय केलं, त्याच्या पत्नीला तो असं टॅप करून शिकवायचा. की सिव्हिलचे स्ट्रक्चर जे आहे तसं टॅप करून शिकवायचं. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे. त्याने असं कोड लँग्वेज त्याच्या पत्नीला बेडवर झोपून शिकवली आणि मग ती पत्नी जेव्हा समजायची, मग ती इंजिनिअर्सला सांगायची आणि असं करत त्यांनी पूर्ण ब्रिज बांधला. अहंकाराच्या स्तरावर मी करून दाखवलं. अहंकाराच्या स्तरावर आनंद आहे त्याच्यात. मोठं अचीव्हमेंट आहे. स्पेसमध्ये रॉकेट पाठवलं. इट्स अचीव्हमेंट निश्चित आहे. तो अहंकाराच्या स्तरावरचा आहे.
आणि सगळ्यात उच्च जो आहे, तो आहे कुठला? आत्म्याच्या स्तरावरचा आनंद. आत्म्याच्या स्तरावर हे सगळे डिफरंट लेव्हल्स ऑफ फंक्शनिंग आहेत. आपण पुढच्या वेळेला कधी एखादं सायंटिफिक प्रेझेंटेशन पण घेऊ, की कसं ह्या सगळ्या गोष्टी चालतात शरीरात. कोमा काय असतं? माइंड बॉडी कनेक्शन कसं असतं? ह्या सगळ्या गोष्टी गीतेत दिलेल्या आहेत. तर सगळ्यात उच्च आनंद कुठला? आत्म्याच्या स्तराचा आनंद. आता जसं मी तुम्हाला जर उदाहरण दिलं, की तुम्ही जेव्हा कॉलेजला जातात. कॉलेजला गेल्यावर कॉलेजला हिरवळ असते. हां, हिरवळ असते. बघताना कसं 1, 2, 3 असं एखादी व्यक्ती सापडते का आपल्याला, जिला बघितल्यावर आता कोणाला बघायची इच्छा नाही? हां, हो? नाही? का होतं असं? असं का होतं? हां, तुमचा काय अनुभव? असं का होतं? प्रत्येक सुंदर मुलीकडे बघायची काय इच्छा होते? जास्त किती मिळवायचे तुम्हाला? रेकॉर्ड तोडायचं? वर्ल्ड रेकॉर्ड? नाही, तो पण एक भाग आहे. पण सगळे भाग हा आहे, की तुम्ही त्या सुंदरतेने संतुष्ट नाहीत. लग्न झाल्यानंतर आपली पत्नी पण सुंदरच असते. पण तरी मित्राची जास्त सुंदर वाटते का? म्हणून लग्न केल्यानंतर आणि नवीन मोबाईल घेतल्यानंतर भावना एकच असते. थोडं थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं. बरं का? संतुष्टी नाहीये. मुख्य मुद्दा काय? यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट काइंड ऑफ ब्युटी. पण तुकाराम महाराजांचा एक्झॅक्ट विरुद्ध आहे. ते काय म्हणतात, "आता कोठे धावे मन." आपलं मन प्रत्येक मुला-मुलीच्या मागे पळत असतं. याच्या मागे, त्याच्या मागे, ही गोष्ट, ती गोष्ट, हा मोबाईल, तो मोबाईल. का? संतुष्ट नाहीयेत. आता हा मोबाईल 8 वर्ष झाले. काळ्याचा पांढरा झाला. बघा. वापरतोय. काय आपल्याला काय मोबाईल काय कॉल करायचा फक्त. मुलं दर 6 महिन्याला बदलतात. का? इमेजचा प्रश्न आहे. संतुष्ट नाही तो त्याच्यात. भलेही त्याला Apple 13 घेऊन द्या तीच वाट बघतो. पुढचा कधी लॉन्च होतो. संतुष्टी नाही. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, "आता कोठे धावे मन तुझे चरण देखी." अहो भगवंत तुम्हाला पाहिल्यानंतर आता कुठलीच व्यक्ती मला सुंदर वाटत नाही आणि म्हणून ती ज्यावेळेला त्यांच्या जीवनात ती वैश्या येते, इतकी सुंदर असते. तिच्या सुंदरचं वर्णन वाचवतो मी. सुंदर असते ती, इतकी देखणी असते. पण ते म्हणतात, "नाही, तू माझ्यासाठी तर रुक्मिणी समान आहे." म्हणे. संतुष्ट, हॅपी, हॅपी, टोटली हॅपी इनसाइड. आता अर्जुन ज्यावेळेला स्वर्गात जातो, हं? सहदेव स्वर्गात जातो. तिथे त्याला कोण भेटते? हं? कोण भेटते तिथे त्याला? हं? उर्वशी भेटते बरोबर. उर्वशी तिथे त्याला बघितल्या त्याला म्हणते, "आय लव्ह तू माझा होणार का? मी तुझी झालेली आहे." असं ती म्हणते, असं महाभारतात लिहिलंय. आता जर तुम्हाला तुमच्या मिस कॉलेजने तुम्हाला जर प्रपोज केलं, किती लोकं खरं सांगा मला. तुम्ही नाही नाही तू माझ्या बहिणीसारखी. हां, खरं सांगा तुम्ही. एकदम सुंदर मुली म्हणजे काही विषयच नाही बाबा. डोळ्यात असं काहीच नाही. मॉडेलच नाही असं. हां. बरं किती लोकांमध्ये ताकद आहे असं. अर्जुन तिला म्हणतो, "तू तर माझ्या आईसारखी आहे" म्हणे. ती म्हणते, "मूर्ख मेल्या, मुर्द्या, आई." आमच्या मंदिरात मुली असो, लहान असो, मोठी असो, स्त्री असो, तर तिला माताजी म्हणतात. तर आमच्या मुलींच्या ग्रुपमध्ये नवीन मुलगी ॲड झाली. वैष्णवी नाव आहे तिचं. तर तिला मी म्हटलं, "माताजी." माताजी. तिला एवढं लागलं. नाही माताजी नाही म्हणे मी. मी माताजी नाही. माझं लग्न झाल्यानंतर मला माताजी म्हणाले. आता मी माताजी नाही म्हणे. तर ते संबोधन आहे. तो म्हणतो, "अगं तू तर माझ्या आईसारखी आहे" म्हणे. आणि विचार करा आता तुम्ही काय केलं फक्त त्या मुलीला नाही म्हटलं आणि तिने तुम्हाला शाप दिला. हं? काय शाप दिला तिने? "तू मला नाही म्हटलं, तू सिक्सर होशील." अर्जुनाला छाप देते ती. "तू छक्का होशील" म्हणे 1 वर्ष. आणि मग ज्यावेळेला अज्ञातवासात 13वं वर्ष असतं, तेव्हा अर्जुन बृहन्नला म्हणून डान्स टीचर होतो. बघा, जीवनात असे पण प्रसंग आहेत. म्हणून सांभाळून हो किंवा नाही म्हणत जा, सांगायचं.
सांगायचं तात्पर्य. चांगला अनुभव नाही म्हणायचा. पुढचं मागचं बघून घ्यायचं सगळं. तर आपल्याला काय आहे, प्रेम हे एन्जॉयमेंट, हॅपीनेस हे बॉलिवूडवाल्यांनी एवढं भंगार सगळं आपल्याला शिकवून ठेवलंय. एकदा एक बॉलिवूडवाल्यांची पार्टी असते. तिथे डीजे लावतात. डीजे माहिती आहे तुम्हाला? हां. नाचले तुम्ही? हां. घेऊन नाचले की तर तिथे बॉलिवूडवाल्यांची पार्टी असते. सगळे मोठे-मोठे सुपरस्टार येतात तिथे. मग तो डीजेवाला विचारतो त्या ऑर्गनायझरला म्हणे, "किती वेळा वाजवायचं म्हणे इथे साहेब आपण?" "काही नाही म्हणे, चढली की तू जनरेटर जर लावलं तरी नाचतील म्हणे ते." म्हणजे त्यांना फक्त चढण्यापुरती नंतर जनरेटरचा फरक पडत नाही त्यांना. ते फक्त नाचत राहतात, नाचत. हं. मग शेवटी जागेवर सापडतात काही लोकं आपल्याला. हं. आहे की नाही? तर आनंद कुठे शोधायचा? आपण पहिले आनंदाची परिभाषा समजून घेऊ आणि बस आपण आपलं सेशन संपवू. मग तुम्ही ठरवा, की तुम्हाला कुठल्या प्रकारचा आनंद पाहिजे. तर 3 प्रकारचे आनंद शास्त्रात दिलेले आहेत. 18व्या अध्यायात जो कन्क्लुजन आहे गीतेचा त्याच्यात 3 प्रकारचे आनंद भगवंत सांगतात. कुठला आनंद कुठल्या प्रकारचा आहे ते आपल्याला थोडक्यात आपण 5 मिनिटात समजून घेऊ. तर 18.37, 18.38, 18.39 हे 3 श्लोक आहेत ज्याच्यात आनंदाची परिभाषा दिलेली आहे. जसं त्यांनी सांगितलं, की प्रत्येक वेगळ्या-वेगळ्या व्यक्तीसाठी आनंद वेगळा आहे. पण ते आपल्याला समजून घ्यायचं ते कशावर आधारित असतं. आधार काय त्याचा? त्याचा आधारभूत जर आपल्याला कळला नाही, तर आपण कुठल्याही प्रकारच्या आनंदाला ठीक आहे. पहिली परिभाषा. पहिला आनंद जो आहे तो सत्वगुणी आनंद आहे. 18.37 मध्ये भगवंत सांगतात, "यत्तद् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम्. तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम्." मग भगवंत इथे काय सांगतात, की जो आनंद आधी विषासारखा कडू वाटतो, पण ज्यावेळेला तो फायनल डेस्टिनेशनला पोहोचतो, तो अमृतासारखा आनंद प्रदान करणारा असतो. त्या सुखाला म्हणायचं, त्या हॅपीनेसला म्हणायचं सत्वगुणी आनंद. आलं लक्षात? म्हणजे स्टार्टिंगला जसं अभ्यास करताना आपल्याला वाटतं, नको, नको, अभ्यास नको, किती वेळ करावा लागतो, तेच-तेच रिव्हिजन करावं लागतं. पण ज्यावेळेला रिझल्ट लागतो, की मी टॉपर आलो, मी फर्स्ट क्लास आलो, मी डिस्टिंक्शन आलो, मी यूटी आलो. वॉव! कुठला आनंद झाला? सत्वगुणी आनंद आहे. कारण स्टार्टिंग त्याची विषासारखी असते. नको वाटतं, नको, नको, नको. पण एंड कसा झाला? आनंदी झाला. सत्वगुणी आनंद आहे तो. शिस्त सकाळी उठायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत दिवसभरात. पण सकाळी उठणं किती लोकांना जमतं सांगा बरं? बघा. हां? हां. अलार्म लावून थकून जातो. अलार्म थकून जातो. आपण थकत नाही. का? कारण ते नको वाटतं सकाळी उठणं म्हणजे. किती लोकांनी जिम लावली आहे आयुष्यात कधीतरी? हां? किती दिवस गेले? पहिले सिक्स पॅक होतं नंतर तो फॅमिली पॅक होऊन जातो त्याचा. हां? पहिले खूप असं तणातन आता म्हणतो ताण झाला. एवढी काय घाई लागली तुला? तू आणि आठवडा झाला की आई गं! बस पुढच्या वर्षी आपण आता जिम लावू. का? कारण त्याच्यात त्रास आहे. पण ज्यावेळेला तुमची फिटनेस प्रॉपर होईल, मग तुम्हाला कळेल, "येस, मी हे करून दाखवलं." हा सत्वगुणी आनंद आहे. ठीक आहे. तर सत्वगुणी आनंदाची परिभाषा 18.37 मध्ये भगवंत देतात. दुसऱ्या प्रकारचा जो आनंद आहे, जसं आपण आता उदाहरण घेतलं अर्जुन आणि उर्वशीचं. अर्जुनाने कंट्रोल केला म्हणून त्याला तिथे गेल्यावर काय मिळालं? ते दिव्य अस्त्र मिळाले त्याच्या वडिलांकडनं आणि त्याचे वडील त्याला म्हटले, "काळजी करू नको. हा शाप तुला पुढे जाऊन कामात येणार आहे. याचा फक्त वापर करून घे आणि त्याच्यानंतर युद्धात निश्चितपणे तू जिंकणार आहे." अर्जुनाला तो कटुपणा सहन करावा लागला. पण शेवटी जेव्हा 18 दिवसाचं युद्ध संपलं, अर्जुनाला वाटलं, "येस, मी जिंकलो." तर हा जो आनंद आहे तो असतो सत्वगुणी आनंद. आता दुसरा आहे रजोगुणी आनंद. विषय इंद्रिय संयोगात यत्तत अग्रे अमृतोपमम परिणामी विषमिव तत्सुखम राजसंस्कृतम. आता राजसिक आनंद काय ते बघा. विषय इंद्रिय संयोग म्हणजे डोळ्यांना एखादी सुंदर गोष्ट दिसली म्हणजे इंद्रिय आणि त्यांचा संयोग संयोग म्हणजे कॉन्टॅक्ट. हा जो कॉन्टॅक्ट आहे यत्तद अग्रे अग्रे म्हणजे सुरुवातीला अमृतोपमम आनंददायी वाटतो. हं? जसं एखाद्या सुंदर स्त्रीला किंवा एखाद्या सुंदर पुरुषाला पाहिल्यावर आपल्याला स्टार्टिंगला कसा वाव
फिलिंग येते ना आपल्याला, वाह! काय किंवा एखादा तुम्ही सुंदर सीनरी पाहिली, की कसा आनंद येतो, वॉव! किती सुंदर आहे. स्टार्टिंगला खूप छान वाटतं. पण परिणामी विषमीव. पण त्याचा अंत कसा होतो? दुःखदायक अंत होतो. असा जो आनंद आहे, तो आनंद कसा आहे? राजसिक आहे. जसं करियर. करियरसाठी तुम्ही दिवस-रात्र परिश्रम केला. वॉव! आता हे बनेल, मी ते बनेल आणि अचानक रिझल्ट लागला आणि सगळे किंवा एका मार्कासाठी गेला आणि मग इतकं दुःख, इतकं डिससॅटिस्फॅक्शन. असा जो आनंद आहे, तो कसा आहे? राजसिक आनंद आहे. स्टार्टिंगला खूप भारी वाटतं. वॉव! रिलेशनशिपचा आनंद. नवीन-नवीन खूप मस्त वाटतं. हे चाललो आम्ही, इथे चाललो आणि स्टेटसवर टाक, हे फोटो टाक, त्या झऱ्याखाली टाक, त्या नळाखाली टाक, त्या पाण्याखाली हां, आणि नंतर ती तुटली, की मग सगळे फोटो खराब होऊन जातात. हं. आता जर समजा इथे जबरदस्त पार्टी चालली. समोसे, गुलाबजाम, कचोरी, रबडी, जिलेबी, ढोकळा, फाफडा हां, अशी धमाकेदार ज्यूस आणि वेगवेगळ्या प्रकारचे बेव्हरेजेस आणि तुम्ही घेताय दणादण. अरे, गरम-गरम येऊ द्या प्रभूजी. चटणी हिरवी, लाल, तिखट असं हां, मजा चालली आणि तेवढ्यात तुमच्या मित्राचा तुम्हाला फोन येतो. "बोल रे पाक्या, काय झालं?" "ए बावड्या, रिझल्ट लागला ना." "काय झालं?" "अरे, तू नापास झाला." जाईल का समोसा? आज जाईल? कुठे गेला आनंद? आनंद कुठे गेला? हां, आनंद कुठे आहे? समोस्यात आहेत का? कुठे आनंद कुठे आहे? काही नाही, मनाचा खेळ आहे सगळा. तेच सांगताय तिथे. विषय इंद्रिय संयोगात यत्तदाग्रे अमृत. स्टार्टिंगला भारी भारी. एंड त्याचा खराब. अशा प्रकारचा जर तुम्ही आनंद घेत असाल, तर तो राजसिक आनंद आहे. जसं रावण. सीतेला पळवून आणलं, खुश झाला, असं चोरून आणलं तिला, असं करून आणलं, हे करून आणलं आणि आजकालच्या मुली तर एवढ्या वेड्या आहेत. एक मेसेज आला होता, व्हायरल झाला. भाऊ आम्हाला रावणासारखा पाहिजे, रामासारखा नको. रामाने त्याच्या पत्नीचा त्याग केला. हं, बरं, ठीक. आता इथे आपल्या इथे 3 आपल्या बहिणी बसल्या. आपण जर त्यांना विचारलं, की तुम्हाला रावणासारखा भाऊ आवडेल का? नको? का बरं? रावण की शक्ति देखी, भक्ती नहीं देखी. काय भक्ती होती त्याची? कोणाची भक्ती करायचा तो? हां? कोणाची? महादेवाची. भक्ती बघा बरं, हे रामायणात लिहिलंय. रामचरित्र मानसात लिहिलंय. तर एकदा तो गेला कुठे? कैलासवर. कैलासवर त्याला एकदम सुंदर मुलगी दिसली. सलमान खानची परंपरा तिकडनं. फार काय काय म्हणे बापरे बाप! पाहिजे म्हणे आपल्याला. तो लागला तपस्या करायला तिथे खाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दणादण जप. ते शंकर म्हणे, "काय पाहिजे भाऊ?" "ती पाहिजे म्हणे मला. घेऊन जा म्हणे." त्यांना काय तो बाबा विरक्त तो म्हणे, "हरे कृष्ण, हरे कृष्ण." जा घेऊन जा. हरे कृष्ण. चालला ना घेऊन आणि ती कोण होती? पार्वती. आणि ती पार्वती. हां, असा भक्त पाहिजे. किती लोकांना पाहिजे असा भक्त सांग? तुमच्याच घरचा माल घेऊन. किती लोकांना पाहिजे आता भक्त, शिवभक्त, दमल्याचा भक्त तो. 18 ऑफिशियल रेप केसेस आहे त्याच्यावर. किती? तुम्ही वाचा, रामायण काढा, शेवटचा खंड काढा तुम्ही. वाल्मिकी रामायणाचा. दिलेले आहे त्याच्यात डिटेल दिलंय. 18 पोरींवर ऑफिशियल रेप केसेस आहे त्याच्यावर. रामायणात दिलेलं आहे तर दाखवतो ना मी तुम्हाला पान दर पान. किती बहिणींना माझा भाऊ पाहिजे. रेपिस्ट माझा भाऊ नंबर 1 चा रेपिस्ट. इतके कळतो, इतके कळतो. आवडेल का तुम्हाला? वाचत नाही, काय नाही, चालले टीव्ही वाल्यांच्या मागे. रजोगुणी आणि सगळ्यात शेवटचा जो आहे, तो आहे तमोगुणी आनंद. तमोगुणी म्हणजे कसा? यद अग्रेच अनुबंधेच सुखम मोहनमात्मनः. निद्रा, आलस्य, प्रमादोत्तम तत्तामसम उदाहृतम. जो आनंद आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे नेत नाही, ज्याच्यातनं आळस, झोप, मोह हे निर्माण होतं, तो जो आनंद आहे, तो तमोगुणी आनंद म्हटला जातो. जसं आपण
दारूचं उदाहरण घेतलं. दारू पिल्यावर असेल, नक्कीच आनंद असेल. त्याशिवाय अरे 40% महाराष्ट्राचा रेव्हेन्यू ते कलेक्ट करून देतात माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्राचा 40% रेव्हेन्यू त्यांच्याकडनं येतो. म्हणजे बघा किती मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. तुम्ही म्हणता दारू पिणारे खराब आहे. काय आहे? त्याचं कॉन्ट्रिब्युशन बघा ना तुम्ही. तुम्ही पॉझिटिव्हकडे बघतच नाही. त्यांचं 40% रेव्हेन्यू ते देतात आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला. म्हणून मंदिरं उशिरा उघडली का? आपण कॉन्ट्रिब्युशन देत नाही त्यांना. येतं का तुमच्या? ते 40% कॉन्ट्रिब्यूट करतात. दे आर टॅक्स पेयर्स. तर एकदा एक माणूस पिऊन येतो असा टाकाटाक आणि त्याची साधना स्ट्राँग असते बरं का. सकाळी उठल्यापासून 6 वाजेपासून त्याची साधना सुरू होते. लागतं यशस्त्री संध्या. 3 संध्या तो. मग तो येतो ऑफिसमधनं पिऊन. पिऊन मग तो आता पिल्यानंतर काय कंट्रोल निघून जातो. कंट्रोल गेल्यावर मग तो डायरेक्ट गटरीतच पडतो. गटरीत पडला. मग त्याला वाटतं घर आलं. वाह! मग त्या गटरीत कोण राहतं तिथे? हं, बरोबर. तर ते त्याला वाटतं घर आलं. तो उठायला जातो. तर ती शेपूट लागते त्याची डुकराची त्याच्या हात. तर तो शेपटीला हात लावतो असा. तर तो म्हणतो, "पिंटूची मम्मी, अगं तू तर आंबाडा घालायची. वेणी कधीपासून घालायला लागली?" ती पिंटूची मम्मी आहे का? तो आंबाडा आहे का? पण त्याला वाटतं मी काय पिऊन आलो आणि स्वर्ग असं फिरतंय गरागर, गरागर सगळं मला फिरतं. एकदा 2 मित्र विचारतात एकमेकाला, म्हणे "मला सांग पक्या, 1 लिटर दूध जास्त पॉवरफुल की 1 ग्लास दारू?" तो म्हणतो, "अबे यार 1 लिटर दूध." मूर्ख आहेस म्हणे तू. म्हणे 1 लिटर दूध पी आणि तू भिंत काही होईल का? पण 1 ग्लास दारू पी आणि भिंत आपोआप हलायला लागेल म्हणे. तर हा जो आनंद आहे, हा कसा आहे? हा तामसिक आनंद आहे, जो आपल्याला आत्मसाक्षात्कारापासून लाभ मिळतो. तर आता आपल्याला ठरवायचं आहे, की आपल्याला सत्वगुणी आनंद पाहिजे, रजोगुणी आनंद पाहिजे, की तमोगुणी आनंद पाहिजे. हे आपल्याला आधी ते ठरवायचं आहे. आणि जर आपल्याला सत्वगुणी आनंद हवा असेल, त्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंगची अत्यंत, अत्यंत आवश्यकता आहे. आणि ती ट्रेनिंग इथे आपल्याला जानकीनाथ प्रभू आहेत, सर आहेत, प्रभूजी आहेत, सीनियर डॉक्टर्स आहेत. सगळे आपल्या मदतीला इथे तयार आहेत. पण आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं? आतून तयार व्हायचंय. आतून तयारी नसेल, तर मग पुढे आपण याच्यात जाऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद. शांततेत आपण आनंदाने ऐकून घेतलंय. वेळ काढून आपण इथे आलात. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. विशेष आभार जानकीनाथ प्रभूंचे. त्यांनी इथे येण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद जानकीनाथ प्रभू.